आलं माझं बाळ आलं. कुठे कुठे होतास रे सोन्या? हा, ही आजी तुला आवडत नाही ना? तुझ्या काळजीने जीव गेला असता रे माझा. हा, आम्ही किती घाबरलो होतो माहितीये. अगं पण मी कुठेही कसा जाईन? मी तुळसा मावशीकडे गेलो होतो. बघा, मी म्हटलं होतं ना, माझे अंदाज तसे चुकत नाहीत. शंभू तुळसाकडे असणार असं मी आधीच म्हटलं होतं आणि तेच खरं झालं. आणि बघा, तुळसाबाई पण आल्या. काय ग ये? आम्हाला कोणाला काहीही न सांगता परस्पर माझ्या नातवाला घेऊन गेलीस? तुझी हिम्मत कशी झाली ग? माझ्या नातवाला पळवायचा विचार होता का? बोल, काय बेत होता? अच्छा, शंभूला जर काही झालं असतं ना तर जीवच घेतला असता मी तुझा. अगं रमाई, तू तिला का ओरडतीयस? बिचारा तुळसा मावशीला मामा पण ओरडला. आता तूही ओरडतेस. तिची काहीच चूक नाहीये. तिने नव्हतं पळवलं मला, मी स्वतःच गेलेलो. खरं बोलतोय हा 150 आणा. हा स्वतःच गेला होता तिकडे. काय रे शंभू बाळा, असं का वागतोस तू? हा, नाही नाही वहिनी, याच्या खोड्या ना आता अति झालेत. नाही, अशाने एक दिवस तुमच्या गळ्याला फास लागणार आहे आणि तो धोका आता आपण पत्करूच शकत नाही. शंभू त्या माईंची ठेव आहे. उद्या काही वर खाली झालं ना तर मोठी म्हणजे मोठी पंचायत होईल. मी तर म्हणतो ना, उद्याच या शंभूला माई आजींच्याकडे पाठवून द्या. नाही, आपल्या जीवाला घोर नको ना. ज्याची वस्तू त्याच्याकडे पोहोचलेली बरी. नाही नाही, मी त्या दुष्ट आजीकडे जाणारच नाही. अरे मग बाळा, माझ्याजवळ का नाही नीट राहत तू? ही आजी तुला आवडत नाही ना? तशी आवडतेच ग, पण उपयोग काय? तुला खेळता येत नाही, गोष्टी सांगता येत नाही, तू नुसती घोरतेस. म्हणून तू असं खुळ्यासारखं वागणार आहेस का शंभू? रमाईला आणि सर्वांना त्रास देणार आहेस का? शंभू बाळा, असं नको रे वागू. शहाणा ना तू. आपण एक काम करूया. ए, तू जरा अंगणात थांब. जा. रमाई, याला सांभाळणं, याच्याशी खेळणं हे करायला कोणीतरी लागेल आपल्याला. काय बोलणं सुरू असेल आज? आणि अहो मला बाहेर थांब का म्हणाले? विठुराया, तू सखा आहेस ना माझा, मग मला घरात यायची अजून एक संधी दे ना. माझ्या माणसांशिवाय आहोंपासून मी दूर कशी राहू? त्यांच्या जवळ राहण्यासाठीच तर मी इतका आटापिटा करून इथे आले ना. मला इथून बाहेर नको रे काढू. रमाईला आणि काकूला याच्या मागे धावणं झेपायचं नाही. अनायसे याला त्या मुलीचा लळा लागलेलाच आहे. स्वतःहून तिच्याकडे गेला म्हणजे याचं बरं जमतंय तिच्याशी. आई पण इथे नाहीये, त्यामुळे तिलाच शंभूला सांभाळायला ठेवायला हरकत नाही. जे बाकी निर्णय रमाई घेईल, मी फक्त सुचवलंय. रमाई बघतो. तुळसा मावशी, अगं चल, तुला आतमध्ये बोलवले. आत? अगं चल ना, चल. अगं चल ना. पण शंभू, ये ये तुळसा, तुझं नशीबच फळफळलं ग बाई. तुळसा, गंगीला लागलं होतं तेव्हा तू तात्पुरती या घरात कामाला आली होतीस.
पण तू प्रामाणिकपणे काम करशील, या घराची शिस्त नियम पाळून राहशील अशी अपेक्षा ठेवून आम्ही तुला या घरात कामाला ठेवतोय.